जय श्रीराम मित्रांनो. मी नितीन महाजन, केशव शंकरनाथ पथक पुणे संस्थापक अध्यक्ष आपल्या समोर सादर करतोय केशव शंकरनाथ पथक प्रशिक्षण वर्ग भाग 6. मित्रांनो, गेल्या भागात आपण आपल्या शंख प्रशिक्षण वर्गात आपल्या वाजवण्याचा चढ उतार कसा करायचा, आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून खालीवर कसा वाजवायचा हे आपण गेल्या भागात शिकलो आहोत. त्याचा तुम्ही सराव केला असणार आहे. ह्या भागात आपण थ्रो किती वेळा आपली कॅपॅसिटी ओळू शकतो त्याला आपण तुतारी म्हणूयात, किंवा तुतारीच्या आधीचा एक भाग हे आपण मागं पुढं आपण झिगझॅग कसं म्हणतो, झिगझॅग सारखं काय करू शकतो, किंवा आपण किती वेळा थ्रो करू शकतो, आपली कॅपॅसिटी त्याच्याने वाढेल. ह्या भागात आपण ते शिकू शकतो. तुम्हाला ते लक्षात येईल. म्हणजे ह्या भागात आपण काय शिकणार आहोत हे मी आधी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की मला म्हणायचं काय किंवा आपल्याला शिकायचं काय. त्या लक्ष द्या. हा तुतारीच्या आदली. त्याच्यानंतरचा जो भाग आपला पुढचा असणार आहे तो तुतारी सारखा असणार आहे. तो उचलायचा कसा, अर्धगोल करायचा कसा आणि शेवट टाकायचा कसा, हे पुढचा भाग आहे. ह्या भागात फक्त थ्रो, तुमची जीभ मागं पुढं करणं किंवा तुमचे ओठ हलवणं ह्या भागात शिकतोय. ह्यात काय करायचंय, जे तुम्ही खालीवर केलं गेल्या भागात ते फक्त नंबर्स ऑफ पटापट करायचं. हे आपण जसं शरीरातनं अशा पद्धतीने करतो तसंच थ्रो याच्यात करायचा, म्हणजे त्याने हाही ध्वनी निघतो. आणि काय करायचं, मग सुरुवातीला हळूहळू अशी सुरुवात आपण ती करायची आहे. मी परत तुम्हाला एकदा दाखवतो. लक्षात आलं? खालचा वरचा लय तसाच, पण करण्याची क्षमता कशी, टूट 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 टूट, कसं थुकतं ना, टूट 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 टूट. परत एकदा हे ओठ इथे हे करायचे. ते जोड ओठ अशा आल्यावर आपली जीभ त्या ओठाला टच होते अशी, जेवढ्या आपण जसं शिकवलं टूट 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 जीभ मागे पुढे होते. त्याच्याने तो प्रेशर तुमचा कमी जास्त होतो. त्याचा सराव तुम्हाला होईल. मी परत एकदा दाखवतो. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन बघा, आणि बघताना तो सराव जरी तुम्ही तोंडात केला तर तुमच्या लक्षात येईल तो आवाज कसा येतो. ह्या भागात आपण हे शिकतोय. असा सराव मित्रांनो तुम्ही आठवडाभर करायचा आहे. तुम्हाला ती सवय होईल आणि तुमच्या लक्षात, तुमच्या शरीरातली हालचाल तुमच्या लक्षात येईल की आपण सुरुवात कुठून केली होती आणि आपण आता कुठवर आलो आहोत, आणि आपल्या शरीरातली हालचाल काय हे आपल्या लक्षात येते. आणि जेणेकरून मी जे तुम्हाला पहिल्या भागात किंवा आपल्या प्रस्तावनेत किंवा आपल्या शंखनाद पथकाच्या याच्यातही मी तुम्हाला जे आधी सांगितलंय शंख वाजवायचे फायदे, तर मित्रांनो ह्या 6व्या भागापासून तुम्हाला तुमच्या शरीरातल्या होणारे जे बदल आहेत ते जाणवतील. मग तुम्हाला लक्षात येईल नक्की मी शंखवादन का करतोय, मला आरोग्याला याचा उपयोग काय. ह्या 6व्या भागापासून तुम्हाला ते जाणवायला सुरुवात होईल की माझं ब्रीदिंग पल्स किती होते, माझं ब्रीदिंग रेट काय होतं, आणि आता माझा वाढला काय, माझ्या हृदयावर काय परिणाम झालाय का, माझ्या पोटावर काय परिणाम झालाय का, माझ्या घशावर काय परिणाम झालाय का, माझ्या श्वासोच्छ्वासावर काय परिणाम झालाय का.
तर ह्या आम्ही जे म्हणतो की शंख वाजवल्याने आरोग्यावर खूप उपयोग होतो, आपल्या शरीरावर खूप उपयोग होतो. आपल्या शरीरातल्या योगा जे आपण योगा करतो, कुंभक आणि श्वासोच्छ्वास घेणं, श्वास सोडणं, हे सगळे प्रकार शंख वाजवल्याने होतात. या 6व्या भागानंतर तुम्हाला ते जाणवेल. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत सगळे भाग व्यवस्थित ऐकलेत, व्यवस्थित त्याचा सराव केला. याच्याही पुढे तुम्ही कराल, ही मला अपेक्षा आहे. आणि अजूनही हा व्हिडिओ जे जे शंखवादक नागरिक बंधू भगिनी बघत असतील आणि त्यांनी अजून ते सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच आपल्या केशव शंखनाथ पथकाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आताच्या भागापुरता एवढंच. जय श्री